Hello students, myself is Gaikwad Akash Sheshra, Assistant Professor from New Arts and Commerce Science College Shogao in Department of Botany. Okay, SYBSc Botany paper second, semester second. In this semester, the paper second is Plant Biotechnology. Okay, तर हा जो पेपर आहे प्लांट बायोटेक्नॉलॉजी SYBScचा सेकंड सेमिस्टरमधला सेकंड पेपर. तर तो त्या पेपरमध्ये काय सिलेबस आहे किंवा काय काय चॅप्टर आहेत हे आता मी फर्स्ट एक्सप्लेन करणार आहे. तर मग ॲटलिस्ट काय काय चॅप्टर आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यासाठी आता चॅप्टर वाईज मग त्यामध्ये काय काय टॉपिक आहेत हे आपण एक्सप्लेन करूया. तर त्यामध्ये आता फर्स्ट आहे इंट्रोडक्शन टू प्लांट बायोटेक्नॉलॉजी. आता प्लांट बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय आणि त्याचं इंट्रोडक्शन काय आहे किंवा ॲक्च्युअल टेक्नॉलॉजी कुठं यूज केली जाते आणि ती पण प्लांटमध्ये कशी यूज केली जाते हे मी म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये काय आहेत आपल्याला ते कन्सेप्ट आहेत. ओके, आता त्यामध्ये फर्स्ट काय बघायचं आपल्याला हिस्ट्री अँड डेफिनेशन म्हणजे प्लांट बायोटेक्नॉलॉजीची आपल्याला डेफिनेशन बघायची. त्यानंतर त्याची हिस्ट्री काय असेल ते एक आपल्याला तिथं बघायचं आहे. त्यानंतर मग ती प्लांट बायोटेक्नॉलॉजी जी आहे तिच्यासाठी काय ती स्कोप असतील, काही तिचे इम्पॉर्टन्स असतील आणि काही तिचे ॲप्लिकेशन्स असतील हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. म्हणजेच काय कुठं ती आत्तापर्यंत आपल्याला यूज करता येते किंवा कुठं आजपर्यंत बायोटेक्नॉलॉजीचा यूज केलेला आहे. ओके, त्यानंतर करंट स्टेटस ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन इंडिया. आता करंट स्टेटस म्हटल्यानंतर काय आत्तापर्यंत बायोटेक्नॉलॉजीवरती रिसर्च झालेला आहे किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये अनेक ॲप्लिकेशन यूज केलेले आहेत आणि एक नंबर ऑफ सर्चिंग त्याच्यामध्ये केलेलं आहे. मग आत्तापर्यंत काय सर्चिंग झालेलं आहे किंवा इथून पुढं आपल्याला काय करता येऊ शकतं इन फ्युचर प्लॅनिंग्स हे सुद्धा आपण टेक्नॉलॉजीमध्ये बघू शकतो किंवा आपल्याला ते बघायचं आहे. ओके, हे झालं फर्स्ट चॅप्टरमध्ये त्याची हिस्ट्री, डेफिनेशन, स्कोप, इम्पॉर्टन्स, करंट स्टेटस. आता फॉर एक्झाम्पल करंट स्टेटस काय सांगता येईल. आता सध्या पॅन्डेमिक पिरियड किंवा पॅन्डेमिक सिच्युएशन जी वर्ल्डमध्ये डेव्हलप झालेली आहे किंवा क्रिएट झालेली आहे तर तिच्याशी काय आपल्याला इंटरफेअर करताना काय प्रॉब्लेम येऊ शकतात, मग त्या प्रॉब्लेम आपण कसे हँडल करायचे हे सुद्धा एक. आता फॉर एक्झाम्पल कोविड-19 हा जो डिसीज आहे मग याला आपण कसं त्याला फेस करायचं आहे याचीसुद्धा काय त्याच्यामध्ये आपल्याला प्रायोरिटी कशी देता येईल हे तिथं आपलं बघणार आहोत किंवा आत्तापर्यंत काय त्याच्यावरती वर्क झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर प्लांट टिश्यू कल्चर. आता प्लांट टिश्यू कल्चर याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला टिश्यू कल्चर अँड सेल्युलर टोटिपोटेन्सी म्हणजेच काय एक सेलपासून आपण काय करा नंबर ऑफ सेल्स डेव्हलप करून त्याच्यापासून एक ऑर्गन किंवा एक प्लांट बॉडी नेक्स्ट प्लांट बॉडी किंवा नेक्स्ट जनरेशन आपण डायरेक्टली व्हेजिटेटिव्ह पार्ट यूज करून काय करू शकतो डेव्हलप करू शकतो. ओके, दॅट इज कॉल्ड एज अ प्लांट टिश्यू कल्चर. मग त्याच्यामध्ये काय काय सांगता येईल आपल्याला त्यामध्ये काय बेसिक टेक्निक्स मग काय काय टेक्निक्स आहेत मग त्याच्यासाठी कल्चर आपल्याला डेव्हलप करावं लागेल. फॉर एक्झाम्पल कल्चर म्हटल्यानंतर काय येईल त्याच्यामध्ये आता PDA मीडिया हा जनरली आपण काय करतो यूज करतो. PDA मीडियामध्ये काय केलं जातं ते जे आपण कल्चर यूज करणार आहोत त्याच्यामध्ये जे कॅलस किंवा जे आपल्याला ऑब्जेक्ट किंवा जो ऑर्गॅनिझम किंवा जे काही व्हेजिटेटिव्ह पार्ट असेल तो आपल्याला काय करायचा आहे त्या कल्चरमध्ये डेव्हलप करायचा आहे. ओके, त्यानंतर मीडिया प्रिपरेशन मग तो मीडिया जो आहे काय प्रिपरेशन त्याचं आहे किंवा कसा तो मीडिया बनवला जातो हे आपण तिथं बघणार आहोत. त्यानंतर स्टरलायझेशन म्हणजे काय विदाऊट कंटॅमिनेशन ऑफ ऑर्गॅनिझम किंवा विदाऊट कंटॅमिनेशन इन फॉरेन मटेरियल. मग फॉरेन मटेरियल किंवा अदर जे डिसीज किंवा अफेक्टेड जे मटेरियल आहे ते काय करायचं नाही तिथं एंटर होऊ द्यायचं नाही जेणेकरून आपल्याला ते काय करेल डिसीज फ्री आणि स्टरलाइज्ड प्लांट मटेरियल जे आहे किंवा टिश्यूज जे आहे ते आपल्या काय होतील डेव्हलप होतील आणि नेक्स्ट जनरेशन जे आहे ते काय होईल तिथं वेल डेव्हलप होईल. त्यानंतर प्रोटोप्लास्ट फ्युजन, सोमॅटिक हायब्रिड्स, एम्ब्रिओ रेस्क्यू, त्यानंतर प्रोडक्शन ऑफ सेकंडरी मेटाबोलाइट्स हे जेवढे कन्सेप्ट आहे ते आपल्याला प्लांट टिश्यू कल्चरमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल प्लांटची जी ऑलरेडी फिजिओलॉजी जी आहे ती नेक्स्ट जनरेशनमध्ये आपण व्हेजिटेटिव्ह पार्टपासून डेव्हलप करणार आहोत. त्या नेक्स्ट जनरेशनमध्ये सुद्धा तीच फिजिओलॉजी पुढं कशी डेव्हलप होते हे टिश्यू कल्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर कमर्शियल प्लांट टिश्यू कल्चर लॅबोरेटरीज इन महाराष्ट्र अँड इंडिया.
मग आत्तापर्यंत कमर्शियल प्लांट टिश्यू कल्चर लॅबोरेटरीज ज्या आहेत मग त्या इंडियामध्ये किती आहेत, कशा आहेत, त्यानंतर इन महाराष्ट्र स्टेटमध्ये किती आहेत, कशा त्या डेव्हलप झालेल्या आहेत हे आपल्याला तिथं बघायचं आहे किंवा त्याच्यामध्ये ते वर्क कसं केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे सिंगल सेल प्रोटीन. आता सिंगल सेल प्रोटीन म्हणजे काय, दॅट इज कॉल्ड ॲज SCP, कॉमन नेम आपण त्याला म्हणतो SCP. मग त्यामध्ये काय कन्सेप्ट अँड डेफिनेशन ॲक्च्युअल सिंगल सेल प्रोटीन काय आहेत हे आपल्याला त्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ प्रोटीन्स इन डाएट. मग ज्यावेळेस काय होतं आहे डाएट, डॉक्टर आपल्याला डाएट करण्याचा सल्ला देतात किंवा आपल्याला ते प्रिकॉशन्स म्हणून सांगतात, तर त्यासाठी आपण सिंगल सेल प्रोटीन कसं यूज केलं जातं किंवा काय त्याचा यूज आहे, काय त्याचं इम्पॉर्टन्स आहे इन ह्युमन लाईफ किंवा इन ह्युमन बिईंग हे आपल्याला तिथं बघायचं आहे. त्यानंतर प्रोडक्शन ऑफ SCP फ्रॉम स्पिरुलिना अँड ईस्ट. मग स्पिरुलिना अँड ईस्ट हे जे दोन ऑर्गॅनिझम आहेत किंवा हे जे दोन ऑब्जेक्ट आहेत किंवा प्लांट्स आहेत, तर याच्यापासून काय करायचं आपल्याला प्रोटीन सेल्स किंवा प्रोटीन मटेरियल कसं आपल्याला ऑब्टेन करता येईल, ॲब्सॉर्ब करता येईल, आपल्याला ते घेता येईल हे तिथं आपण बघणार आहोत. त्यानंतर मग त्या प्रोडक्शन ऑफ SCP, मग प्रोडक्शन ऑफ स्पिरुलिना, त्यानंतर ईस्ट हे जे दोन प्रोडक्ट आहेत यांचं प्रोडक्शन कसं करायचं आहे किंवा त्याचे डेव्हलपमेंट काय आहे, त्याचा पुढं काय यूज आहे हे आपल्याला त्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. त्यानंतर प्लांट जेनेटिक इंजिनिअरिंग, नेक्स्ट चॅप्टर प्लांट जेनेटिक इंजिनिअरिंग. आता प्लांट जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये काय त्याचं इंट्रोडक्शन, कन्सेप्ट हे आपल्याला बघायचं. त्यानंतर टूल्स, मग इंजिनिअरिंग टूल्स काय काय आहेत, जेनेटिक इंजिनिअरिंग टूल्स म्हणजे काय, आपण त्याच्यासाठी इन्स्ट्रुमेंट्स आपण काय काय यूज करू शकतो किंवा त्याच्यामध्ये काय काय आपल्याला कन्सेप्ट किंवा काय काय त्याच्या रिक्वायरमेंट्स आहेत हे आपल्याला तिथं बघणं आवश्यक आहे. तर त्यामध्ये काय फर्स्टली रिस्ट्रिक्शन एन्झाईम, त्यानंतर लायगेज एन्झाईम, प्लाझमिड व्हेक्टर्स. ओके, मग त्यामध्ये आपल्याला काय करायचं, एक व्हेक्टर आपल्याला पाहिजे, म्हणजे व्हेक्टर म्हणजे काय, एक रिक्वायरमेंट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादी रिॲक्शन करायची असेल तर आपल्याला काय केमिकल्स इथं आपल्याला रिक्वायरमेंट्स म्हणून आपण यूज करतो किंवा मग केमिकल्स आपण यूज कशात करायचे, फॉर एक्झाम्पल आता बिकर अँड कोनिकल फ्लास्क आपण जनरली यूज करतो, मग ते कोनिकल फ्लास्क इट्सं फर्स्टली रिक्वायरमेंट्स. ओके, मग याच्यामध्ये काय आपल्याला ते एन्झाईम्स यूज करायचे, त्यानंतर लायगेजेस, त्यानंतर प्लाझमिड व्हेक्टर. प्लाझमिड व्हेक्टर म्हणजेच काय, कोणता पार्ट आपण यूज करणार आहोत किंवा काय कॅरेक्टर्स आपण त्या प्लांटमधून घेणार आहोत ते जेनेटिक इंजिनिअरिंग करण्यासाठी. ओके, त्यानंतर जीन क्लोनिंग टेक्निक. आता क्लोनिंग टेक्निक म्हणजेच काय, क्लोन इज अ व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट बॉडी दॅट इज कॉल्ड ॲज अ क्लोन. म्हणजेच काय, त्या क्लोनपासून आपण एका स्मॉल पार्टपासून काय करणार, नेक्स्ट जनरेशन फॉर्मेशन करणार आहोत, त्यालाच क्लोनिंग टेक्निक असं म्हटलेलं आहे. मग फॉर एक्झाम्पल आता जसं शुगर केन ही जी प्लांट आहे किंवा बनाना ही जी प्लांट आहे, तर या प्लांटचं काय केलं जातं, क्लोनिंग जे पार्ट आहेत, जे व्हेजिटेटिव्ह पार्ट आहेत तेच आपण काय करतो नेक्स्ट जनरेशनसाठी यूज करत आहोत. ओके, मग ते ज्यावेळेस आपण यूज करतो आहे, मग त्यामध्ये काय होतं आहे, जे मॅच्युअर पार्ट आहे जो नेक्स्ट जनरेशन काय करू शकतो, जनरली डेव्हलप करू शकतो किंवा सहजासहजी तो ते डेव्हलप करू शकतो आणि त्याच्यामध्ये त्याची कॅपेबिलिटी आहे. ओके, कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आहे, तेच पार्ट आपण तिथे यूज करणार आहोत. त्यानंतर ॲप्लिकेशन्स ऑफ प्लांट जेनेटिक इंजिनिअरिंग, इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स. मग ज्यावेळेस आपण तो प्लांट क्लोन किंवा प्लांट व्हेजिटेटिव्ह पार्ट यूज करणार आहोत जेनेटिक इंजिनिअरिंग करायच्या वेळेस, जो आपण जीन इन्सर्ट करणार आहोत तो जीन कसा पाहिजे, इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स म्हणजे काय पाहिजे, तो डिसीज रेजिस्टन्स तो असला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार नाही, तो ऑलरेडी तो जीन आपण जो यूज करणार आहोत तो जर डिसीज इन्फेक्टेड असेल तर नेक्स्ट जनरेशनसुद्धा काय करेल, तो डिसीज इन्फेक्टच प्रोड्यूस करेल. ओके, मग ते प्रिकॉशन्स आपल्याला तिथं घ्यायचे जेनेटिक इंजिनिअरिंग करायच्या वेळेस. काय करायचं आपल्याला, डिसीज फ्री किंवा डिसीज रेजिस्टन्स किंवा पेस्ट रेजिस्टन्स हा जो जीन आहे तोच आपल्याला तिथं यूज करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट काय, बायोटिक स्ट्रेस, अबायोटिक स्ट्रेस, त्यानंतर टॉलरन्स, हार्बिसाइड रेजिस्टन्स. आत्ताच मी सांगितलं की जे डिसीज इन्फेक्टेड असतील ते आपल्याला यूज करायचे नाहीत, जे डिसीज फ्री आहेत, जे रेजिस्टन्स आहेत तेच आपल्याला ते यूज करायचे, जेणेकरून नेक्स्ट जनरेशन आपलं काय होईल तिथं वेल डेव्हलप केलं जाईल. ओके, त्यानंतर जिनॉमिक, प्रोटिओमिक्स अँड बायो इन्फॉर्मेटिक्स. नेक्स्ट चॅप्टर जिनॉमिक्स, प्रोटिओमिक्स अँड बायो इन्फॉर्मेटिक्स. आता जिनॉमिक्स म्हणजेच काय ॲक्च्युअल, मग त्याचं कन्सेप्ट किंवा त्याची डेफिनेशन हे आपण तिथं बघणार आहोत. त्यानंतरचे टाईप्स काय आहेत ते बघणार आहोत आणि त्याचे यूज किंवा त्याचे मेथड्स काय आहेत हे आपण तिथं बघणार आहोत. त्याच्यानंतर जिनॉमिक सिक्वेन्स असं त्याला म्हणतो किंवा जे जीन्स आहेत त्यांची सिक्वेन्सिंग काय आहे. त्यानंतर प्रोटिओमिक्स, मग त्याचंसुद्धा काय बघायचं आपल्याला, कन्सेप्ट, टाईप्स, मेथड्स अँड प्रोटिओम ॲनालिसिस. मग त्याचं ॲनालिसिस कसं आहे किंवा काय म्हणून त्याचं ॲनालिसिस केलं जातं हे आपल्याला तिथं बघायचं आहे. त्यानंतर
बायोइन्फॉर्मॅटिक्स कन्सेप्ट डाटाबेस अँड इट्स ॲप्लिकेशन किंवा क्लासिफिकेशन डाटा रिट्रायव्हल टूल्स. मग बायोइन्फॉर्मॅटिक्स ॲक्च्युअल कन्सेप्ट काय आहे किंवा काय टेक्निक ती आहे ते आपल्याला तिथं बघायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये काय कन्सेप्ट त्याचा कन्सेप्ट आहे किंवा त्याची डेफिनेशन असेल. त्यानंतर क्लासिफिकेशन जे आहे ते आपल्याला तिथे बघायचं आहे आणि त्याच्यासाठी टूल्स काय काय यूज करायचे आहेत हे सुद्धा आपल्याला त्या पॉईंटमध्ये बघायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बायो रिमिडिएशन. तर बायो रिमिडिएशन त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, फर्स्ट त्याचं इंट्रोडक्शन आपल्याला बघावं लागेल. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 टॉपिक्स दिलेले आहेत मेन. फर्स्ट आहे मायक्रोबियल रिमिडिएशन, त्यानंतर फायटो रिमिडिएशन. आता मायक्रोबियल रिमिडिएशन म्हणजेच काय, ज्यामध्ये आपण काय करणार टेक्नॉलॉजी यूज करणार आहोत, दॅट इज कॉल्ड एज ए बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझम यूज करणार आहोत, दॅट इज कॉल्ड एज ए मायक्रो रिमिडिएशन. ओके. त्यानंतर नेक्स्ट काय फायटो रिमिडिएशन म्हणजेच काय, जनरली सेम ॲज अ मायक्रोबियल म्हणजेच काय, जिथं आपण मायक्रोब यूज करणार आहोत किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम यूज करणार आहोत तिथं आपण प्लांट पार्ट यूज करणार आहोत, दॅट इज कॉल्ड एज अ फायटो रिमिडिएशन. ओके. आता हे बायोटेक्नॉलॉजी का म्हटलेलं आहे, कारण जे लिव्हिंग थिंग्स आहेत त्याच्यावरती आपण काय करतो टेक्निक अप्लाय करतो आहे, म्हणून त्याला बायोटेक्नॉलॉजी असं म्हटलेलं आहे. त्यानंतर बायोफ्युएल टेक्नॉलॉजी, नेक्स्ट लास्ट चॅप्टर बायोफ्युएल टेक्नॉलॉजी. तर इन दिस चॅप्टर त्याच्यामध्ये काय त्याची डेफिनेशन बघायची, बायोफ्युएल टेक्नॉलॉजी म्हणजेच काय, ॲक्च्युअल फ्युएल टेक्नॉलॉजी म्हणजे काय ते, त्यानंतर कन्सेप्ट, त्यानंतर त्याचे टाईप्स आहेत, मग रिन्युएबल सोर्स आहे, त्यानंतर नॉन रिन्युएबल सोर्सेस आहेत, त्यानंतर डेफिनेशन कन्सेप्ट, मग त्याच्यामध्ये काय काय बायोफ्युएल टेक्नॉलॉजीमध्ये काय काय आपण कन्सेप्ट बघणार आहोत किंवा काय काय त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे बायोगॅस. आता बायोगॅसचं प्रोडक्शन कसं केलं जातं किंवा बायोगॅस म्हणजे काय आणि बायोगॅस का प्रोड्यूस करायचं आणि काय त्याचा यूज आहे हे आपल्याला त्या बायोगॅस प्रोडक्शनमध्ये किंवा बायोगॅस टेक्नॉलॉजीमध्ये बघायचं. त्यानंतर नेक्स्ट आहे बायो इथेनॉल. बायोफ्युएलमध्ये बायो इथेनॉल हे कसं प्रोड्यूस केलं जातं, त्याचा सोर्स काय आहे, त्याचं ॲप्लिकेशन, त्याचा क्लासिफिकेशन. त्यानंतर बायो ब्युटेनॉल. मग बायो ब्युटेनॉल हे जे आहे हे कसं प्रोड्यूस करायचं आहे, त्याचा सोर्स काय आहे, त्याचं क्लासिफिकेशन, त्याचं जनरल त्याचं काय असेल टाईप्स असतील ते आपल्याला बघायचं, त्याचा यूज काय आहे. त्यानंतर बायोडिझेल अँड बायोहायड्रोजन. मग बायोडिझेल किंवा बायोफ्युएल आपण त्याला म्हणतो किंवा बायोहायड्रोजन हे एक बायोफ्युएल टेक्नॉलॉजीचं एक कन्सेप्ट आहे, हे सुद्धा आपल्याला तिथं बघायचं आहे. तर ऑल ओव्हर एवढा सिलेबस तुम्हाला या पेपरमध्ये आहे. मग तो आपण चॅप्टर वाईज काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. तर ॲक्च्युअल प्लांट बायोटेक्नॉलॉजी असं का म्हटलेलं असेल, कारण त्याच्यावर प्लांटवरती आपण काय करणार आहोत, टेक्नॉलॉजी यूज करणार आहोत किंवा टेक्नॉलॉजी यूज करून प्लांटची डेव्हलपमेंट किंवा नेक्स्ट जनरेशन कसं आपल्याला वेल डेव्हलप करता येईल हे आपण तिथं बघणार आहोत. म्हणून त्याला प्लांट बायोटेक्नॉलॉजी असं म्हटलेलं आहे. आता प्लांट बायोटेक्नॉलॉजीमध्ये काय केलं तर बायो मीन्स लिव्हिंग थिंग्स आणि टेक्नॉलॉजी म्हणजे टेक्नॉलॉजी, त्याच्यावरती ती टेक्निक आपण ॲप्लाय करणार आहोत, म्हणून त्याला प्लांट बायोटेक्नॉलॉजी असं म्हटलेलं आहे. मग त्यासाठी काय काय कन्सेप्ट आहेत किंवा काय काय त्याचे रिक्वायरमेंट्स आहेत हे आपण पूर्ण आता चॅप्टर वाईज ते बघणार आहोत. ओके. दिस इज अ सिलेबस डिस्कशन SYBC बॉटनी पेपर 2nd सेमिस्टर 2nd. ओके. थँक्यू.